सातारा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस एनसीपी आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आघाडीची जाहीर सभा होणार आहे। तर कराडमधल्या दत्ता चौकामध्ये ही सभा होईल। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांनी। सातारा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज कराड येथील दत्त चौकामध्ये जाहीर सभा घेण्यात आलेली आहे। या सभेसाठी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचबरोबर महाराष्ट्रातील जे दिग्गज काही नेते आहेत ते या सभेला उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे आता या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। या सभेला विशेष महत्त्व मिळाले आहे ते म्हणजे पक्षाची पहिली सभा सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येते। उदयनराजेंच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येते। गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चाललेला कलह, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यामध्ये होणारे अंतर्गत मतभेद यांच्यामुळे ह्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे। गेल्या 2 दिवसापासून सातारा जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये होणाऱ्या मतभेदामुळे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याचं बोललं जातं आहे। अजून तशी अधिकृत माहिती येत नाही, परंतु बोललं जातं आहे। आणि त्याचमुळं या सभेला या सगळ्या गोष्टींच्या अडथळ्यांनंतर कोणत्या आणि कशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल हे आता पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।